नाही तुम्ही ऐकून घ्या ना साहेब आमचं. ठीक आहे तुम्हाला कॅबिनेट आहे आम्हाला मान्य आहे, पण नाही साहेब तुम्हाला आमच्याकडे यायला वेळ नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही राज्यभर फिरलं पाहिजे साहेब. एक मिनिट ऐका. राज्याचे मुख्यमंत्री ह्या स्वतः सगळ्या पालकमंत्र्याला आदेश दिले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री काय मंत्री कृषी मंत्री काय सगळे शेवटी आम्ही पालकमंत्रीच नाही साहेब. ऐका ना, नाशिक जिल्ह्याला पालकमंत्रीच नाही. तुमच्या नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री स्वतः कोकाटे साहेब मंत्री आहेत, जिरवाळ साहेब मंत्री आहेत, भुजबळ साहेब मंत्री आहेत, अजून दादा भुसे साहेब मंत्री आहेत. तुमच्या जिल्ह्यात इतके तर पालकमंत्री आपलं मंत्री कुठंच नाहीत, पण त्या जिल्ह्यातल्या मंत्र्यावरती आम्ही एकटा कृषी त्यामुळं ऐका ना, त्यामुळे सगळे पालकमंत्री जरी नसले सगळे मंत्री त्या भागामध्ये गेलेत आणि त्यामुळं निश्चित प्रकारे तुमच्या सगळ्यांच्या त्यांनी बांधावर जाऊन सगळ्यांच्या अडचणी ऐकलेल्या आहेत, सगळ्या शेतकऱ्यांचं दुःख पाहिलेलं आहे. शेवटी ते पण जरी मंत्री असले ते पण पहिल्यांदा ते पण सगळे शेतकरी आहेत, कारण मी पण शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी तुम्ही जे सांगितलेल्या त्या काय मागण्या तुमच्या सगळ्यांच्या रास्त आहेत, तुमच्या मागण्यांचं आता तुम्हाला हे निवेदन प्राप्त झालेलं आहे. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कानावरती घालून आपल्याला कशी आपल्या ह्या बाबतीमध्ये काय धोरण केल्यानंतर शेतकऱ्याचं हित कशामध्ये, शेतकऱ्यांना कशामुळे त्याचा तुमच्या हे आता ह्याचा घेऊन कुठला निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा लाभ किंवा फायदा होईल यासाठी निश्चित प्रकारे कृषी मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या भावना मी तर आहेच, पण या तीन ज्येष्ठांच्या तीन श्रेष्ठ आमच्या नेत्यांच्या कानावरती घालून. साहेब आम्ही सिन्नर तालुक्यात राहतो. एक मिनिट, कर्मचारी नाही म्हणून एका गावात 50 आणि 60 लोकांचेच पंचनामे झालेत. तो विषय माझ्यावर सोडून द्या. कुठला पंचनामा राहिला असेल तर मला सांगा. तुम्ही काय का ना सगळे पंचनामे जे अतिवृष्टीमुळे ज्याचं नुकसान झालं त्या सगळ्यांचे पंचनामे केले जातील, पण झालेच नाही ना. कर्मचारी दादांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की प्रत्येक वेळी फुकट द्यायचं ही काही पद्धत बरोबर नाही ना साहेब. राज्याच्या त्यांच्याकडे आम्ही आशेने बघतो, म्हणजे पहिल्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांबरोबर उभं राहायचं आणि जूनपर्यंत सरसकट कर्जमाफी करून त्या शिष्टमंडळाची बळवणूक करायची आणि दुसऱ्या दिवशी असं वक्तव्य करायचं का किती दिवस फुकट द्यायचं. अहो साहेब कोणी काही खिशातून देत नाहीये कोणाच्या, आमच्या शेतकऱ्याच्या तिजोरीच्या घामाच्या कष्टातून ती तिजोरी भरलेली आहे. अहो साहेब झालं नाही, तुम्ही आमचं ऐकून तर आम्हाला उत्तर द्या. दादांनी नाही दादांची प्रत्येक वेळी आम्ही बघा आम्ही सन्मान करतो प्रत्येक मंत्री महोदयांचा. जर मुख्यमंत्री म्हणताय का आम्ही कर्जमाफी देतो तर दादांना अडचण काय नेमकी शेतकऱ्यांची मला उत्तर देऊ द्या. मग सांगा कसं आहे, दादा शेतकरी आणि अजितदादा पवारसाहेब हाडाचे शेतकरी. या बाबतीमध्ये माळेगाव कारखान्याचा गाळप हंगाम होता, छत्रपती कारखान्याचा गाळप हंगाम होता, सोमेश्वर साखर कारखान्याचा हंगाम होता. गाळप हंगाम असताना दादांचा उद्देश बोलण्याचा उद्देश मी तिथं साक्षीदार आहे, मी त्या कार्यक्रमाचा प्रत्येक कार्यक्रमाचा अध्यक्ष मी होतो. त्यामुळं दादांचा उद्देश असा आहे की आता थोडं जरा काही गोष्टीमध्ये हे करा तुम्ही, म्हणजे प्रत्येक वेळेस किंवा आणि हे जे कर्ज लहान शेतकऱ्यांना म्हणजे मोठ्या शेतकऱ्यांनी म्हणजे माझ्यासारख्या किंवा मोठ्या शेतकऱ्यांच्यामध्ये हे करू नका, हा दादाचा उद्देश होता. ती दादांची नीट जर शिडी सगळ्यांनी आपण जर त्यांचं जर ते भाषण नीट ऐकलं किंवा त्यांचं जर ऐकलं, त्या दादांचा असा कुठलाही उद्देश नव्हता. दादा शेतकऱ्यांबरोबर आहेत, दादा स्वतः त्या मिटिंगला होते, दादाने स्वतः ही घोषणा केलेली आहे. त्यामुळं दादांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, दादांच्या बोलण्याचा विनार्थ मी काय म्हणतो आपण त्याला वेगळा अर्थ काढला गेला. दादांचा बोलण्याचा अर्थ असा अजिबात नव्हता. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, स्वतः दादा शेतकरीत, स्वतः दादांनी स्वतः बेनं दाबलेलं आहे, मका पेरलेली आहे, ही केलेलं आहे, स्वतः कोंबड्या, स्वतः शेतकरी स्वतः धार काढलेली आहे. मला वाटतं या राज्यामध्ये जे मोठे नेते आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.